थँक्यू सो मच गणेश सर. असं आपण पाहतोय सह्याद्री युवा मंडळ लामस, ग्रामविकास मंडळ लामस, मुंबई युवश्री लामसाई नवलाई क्रिकेट संघ लामस आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल आपण पाहिलात आणि आजचा हा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा थरार आपण पाहतोय. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी शेवट गोड केला ते तिथली टीम या क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाली. आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा शुभारंभ चांगला झाला ती केळघर सोळशी टीम आपण या ठिकाणी या क्वार्टर फायनल मध्ये पाहतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. थेटली संघ आणि केळघर संघ दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर गणेश भोसले गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच असणार आहे याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे संघनायक 3 षटकांची मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा थरार आपण पाहतोय. आतापर्यंत दोन्ही संघाने 2 मॅच जिंकल्यात आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघ स्वप्न घेऊन आलेत. अगदी शेजारी हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. थेटली आणि केळघर पाहिलं तर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारी ही 2 गावं आणि या 2 गावांमध्ये कित्येक वेळा आमने सामने गावाकडे देखील क्रिकेट खेळलं गेलंय. परंतु या KSKच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 समोर अगदी आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो जिंकेल तो नक्कीच अंतिम 3 मध्ये दाखल होईल आणि जो हरेल तो या स्पर्धेतून माघारी प्रवास घेताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू टाकत असताना गणेश भोसले खोट टप्प्याचा चेंडू चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक धावतात पळतात परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाहता 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे अगदी चांगला फटका अगदी पाहायला मिळाला, सुरक्षित फटका पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात मी म्हणेन गोलंदाजी चांगली झाली आहे, फलंदाजाची चांगली झाली आहे. परंतु ही मॅच आहे ना अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की दोन्ही संघांचा विचार केला ना ते तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे गणेश भोसले वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपात सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. परंतु सुमितकडे चांगली फटकेबाजी आहे तर चांगली गती गोलंदाज गणेश भोसले यांच्याकडे आहे. ज्या वेळेला असे खेळाडू आमने सामने येतात त्यावेळेला चांगला खेळ मित्रांनो तुम्हाला एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतो. असे दोन्ही हे खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हवाई मार्गाने पाठवलेला हवाई मेल. धावा मिळतील 6 धावा सुमितच्या बॅट मधून. सेट ऑन फायर. गोलंदाज गणेशला करतोय घायल. 6 धावांसाठी षटकार. अगदी चांगला फटका होता. फुटवर्क चांगला आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्व आहे मित्रांनो. सुमित तर सकाळपासून आपण पाहतोय चांगली फटकेबाजी चांगली टोळेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या फटक्याची गरज होती तो नितांत फटका त्याच्या बॅट मधून एक आत्मविश्वास भरा फटका पाहायला मिळालाय. गणेश भोसले हा देखील चांगला चेंडू अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू अतिरिक्त बाउन्स मिळाल्यानंतर अगदी चटकन निघून गेला. यष्टीरक्षक पाठीमागे आपण पाहतो त्याच्या हातामध्ये. या पद्धतीची गोलंदाजी जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा खूप सारी मेहनत फलंदाजाला घ्यावी लागते आणि हा मेहनत घेत असताना इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळालाय. तीन षटकांची मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा थरार स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतोय की KSK क्रीडा प्रतिष्ठान मधील पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये या क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये अंतिम 3 मध्ये कोणता संघ दाखल होणार ही ती मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र 38 सर्कल मध्ये अगदी गॅप सिलेक्शन आहे. तिथे क्षेत्ररक्षक संतोष भोसले चेंडूचा अगदी पाठमोरा करतात. अडवला जातोय चेंडू. एक सिंगल धाव दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. प्रथमेश आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर सुमित ही जोडी आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून आपण जर पाहिलं तर प्रथमेश कडून जी अपेक्षा आहे ना ती आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली नाहीये. परंतु या मॅच मध्ये कशी फलंदाजी करेल प्रथमेश याच्याकडे लक्ष लागले.
अकोट टप्प्याचा चेंडू पाठीमागे चाललाय, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या अगदी स्पर्श केला आणि पाठीमागे इष्टरक्षाच्या हातामध्ये चेंडू. कोणतीही धाव नाहीये, कोणतीही जोखीम नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर एक षटकार जरूर मिळाला, 10 धावसंख्या झाली आहे. 3 षटकांची मॅच म्हटलं की 18 चेंडू फक्त तुमच्या वाटेला असतात आणि या 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा या फलंदाजांना कराव्या लागतात आणि आता मात्र 10 धावा आतापर्यंत तरी धावफलकावरती जमा करण्यामध्ये ही केळघर सोशी संघाची जोडी आपणार ओपनर जोडी पाहतोय. नवीन गोलंदाज पाहिला तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला ऋषी पाहायला मिळतील, आर्यन पाहायला मिळेल. कालच्या सत्रामध्ये हा देखील गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी आर्यन कडून काय अपेक्षा असतील संघ नायकाकडून पूर्ण टीम कडून गावाकडून ही मॅच अगदी पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून अगदी MTC लाईव्ह ओमसाई लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. अगदी मी म्हणेन गावच्या ठिकाणी देखील ही मॅच पाहत असतील ग्रामस्थ आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांचा हा खेळ पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथे मात्र समोरच्या दिशेला तिथे मात्र पहा पटका चांगला आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जाईल का, क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रणनीती पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला होता आणि सर इथे 2 धावा असणार आहेत का? ओके, धावून काढले तेवढे 2च धावा मिळणार आहेत कारण की फलंदाजाच्या अंगाला लागून चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय, तिथे धाव काही मिळणार नाहीये. फक्त ज्या धावून काढल्यात ना धावा त्याच धावफलकावरती आपण ऍड करणार आहोत. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतील का, परंतु तिथे मात्र चकवलंय, फसवलंय आणि 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा रेषे पार, मिळतील धावा 4 आणि इथे मात्र चौकार सुमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडांगणामध्ये पाहिलं तर थोडेसे ग्राउंडचं आउटफील्ड जर पाहिलं तर अगदी खूप खराब पाहायला मिळते आणि जिथे चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स कधीतरी पाहायला मिळतो आणि तिथेच मात्र या फलंदाजांना त्याचा फायदा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, पाहता पाहता राश धावलाय परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. पहा ही मॅच आहे क्वार्टर फायनलची आणि या मॅच मध्ये फलंदाजी पहा, क्षेत्ररक्षण पहा, गोलंदाजी पहा, अगदी सर्वच खेळाडू अगदी जीवापाड या मॅच कडे लक्ष देऊन चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे डगआउट मधून आपण पाहतोय टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. गोलंदाज असू द्या फलंदाज असू द्या दोघांसाठीही टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. इथे मात्र पहा बॅटची रेडिंग घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय, तिथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या स्वरूपात संघाचं धाव फलक जर पाहिलं तर दुसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. चांगला फटका आहे, तिथे मात्र पहा इथे काय घडतंय आणि अगदी फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. पहा अखूट टप्प्याचा चेंडू आणि अखूट टप्पा ज्या वेळेला फलंदाजाला दिला जातो ना त्याच्यावरती मोठी फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. कारण की गणेश दादा आपण कालपासून पाहतोय ज्या ज्या वेळेला गोलंदाजाने अखूट टप्प्याची गोलंदाजी केली ना त्याच्यावरती खूप धावा सपाटून मार खालाय. म्हणजे प्रत्येक गोलंदाजचा विचार केला तर तिथे चौकार षटकार एकेरी दुहेरी धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल, पण जास्त करून तर मी म्हणेन चौकार आणि षटकारच आपल्याला पाहायला मिळालेत. तोच असा चेंडू आपण आर्यनच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमेशच्या बॅट मधून त्याला उत्तर मिळालं 6 धावांसाठी. हा देखील हेलिकॉप्टर वा भाई वा काय क्लास दाखवलाय आणि इथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधून अगदी पॉवरफुल स्ट्रोक समोरच्या दिशेला 6 धावा. काय फटका सजवलाय, काय फलंदाजी करतोय. आता मात्र रंगात आलाय, डंगात आलाय आणि ठोकलाय पट्ट्यानं षटकार. सांगून दिलाय की मागच्या 2 मॅच मध्ये जरी माझी फलंदाजी कमी झाली असली ना तरी आता मात्र दाखवून दिलो एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळालाय. सह्याद्री युवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय
दीपक दादा कदम साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर संतोष दादा कदम साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. त्याचबरोबर संदीप दादा कदम साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषी आलाय. शेवटचा षटक हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे, परंतु तिथे मात्र पाहिलं तर अगदी डिक्लेअर स्वरूपात एक धाव सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक म्हटलं की थोडस धावा जास्त धमा करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा. अजूनही एकही विकेट गेली नाहीये, मोठी बाब आहे. आपल्या हातामध्ये अजूनही विकेट्स आहेत, त्यामुळे मोठे स्ट्रोक नक्कीच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. संतोष दादा कदम यांचा व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय, जिथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी यानंतरची नेक्स्ट मॅच अकल्पे विरुद्ध खांबिल चोरगे, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या. ज्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आमचे साथी समालोचक गणेश दादा सर जोडले जातील आणि सह्याद्री युवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सभासद आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. संदीप दादा कदम यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. तसेच रिटायरमेंट आर्मी सह्याद्री युवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दीपक दादा कदम साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी क्वार्टर फायनल क्रमांक 2चा थरार आणि चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज OUT आउट बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित निघालाय. सुमित मात्र या ठिकाणी माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला खांबिल चोरगे विपक्ष अखालपे, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण यायचा आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज देखील ऐकू शकाल. टॉस केला जाईल, जिथे आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य गणेश दादा शिंदे साहेबांचा आवाज तुम्ही ऐकाल. नेक्स्ट तिसरी चालू आहे. ऋषी यांचा पुढचा चेंडू अजित यांच्यासाठी पाहूया. चांगला फटका आहे, आल्या आल्या चांगला पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषे पार, तोडून फोडून चालला इथे षटकार. 6 धावा आल्या आल्या स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आणि या फटक्यामध्ये वजन होता, ताकद होती अगदी, आणि या ताकदीच्या जोरावर फेकून दिलाय सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. अथवा मात्र हा चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू ऑफ साइडला टाकलेला आणि हा चांगला चेंडू विमानाने इथे षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 38 धावा झाल्यात आणि 39 धावांचं लक्ष तेटली संघासमोर ठेवलंय जिंकण्यासाठी क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये. तोपर्यंत आपण जाऊयात कॉम बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण गणेश दादा टॉस पाडतील आणि मी विनंती करतो की नाव काय त्यांचं, संदीप दादा यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे, जिथे नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. हॅलो, चला टीम अकल्पे, टीम खांबील, चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला असेल टीम अकल्पे 11, दुसऱ्या बाजूला टीम खांबील चोरगे 11. अक्कलपे, टीम अक्कलपे, आपला आवाज येत नाही आमचा तुमच्यापर्यंत. आपल्या टीम मध्ये मंडळ, आपल्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत मित्रांनो. चला चला लवकर चला. आपण पाहतोय या ठिकाणी ग्रुप सी मधून होणाऱ्या ह्या मॅचेस. आपण टॉस चला चला धावत या, कारण मॅच आपल्या लवकर लगेच चालू होतात मित्रांनो. आपण एका बाजूला खांबील, एका बाजूला अक्कलपे, कोण मागेल?
यस टीम अक्कलपे कॉल स्विंग द कॉइन हेड द कॉल आणि टेल येतोय. इथे मात्र टीम खांबील संघाच्या बाजूने नाणेपैकीचा कॉल जातोय. टॉस जिंकलाय, काय चॉईस करणार? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू पहिले. क्षेत्ररक्षण स्वीकारता 4 षटकांची मॅच होणार आहे. किती धाब्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल टीम अक्कलपेला? आम्ही त्यांना 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. KSK टेनिस क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात झाली. पहिली स्पर्धा आहे, काय सांगशील स्पर्धेबद्दल? पहिली स्पर्धा आहे, खूप चांगलं आयोजन केले लांबा संघाने आणि आम्ही पण चांगला बेस्ट खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टॉस हरला, बॅटिंग करायची आहे. दुपारचं सत्र आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? ओके, बोलायला शिका मित्रांनो, कारण आपण जर पाहिलं, मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. मित्रांनो टॉस मात्र टीम खऱ्या अर्थानं खांबील चोरगे संघाने जिंकलाय. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. जाऊया कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा निवृत्ती सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच गणेश शिंदे सर, ज्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅच दिशेने आपण पाहतोय. 39 धावा झाल्यात आणि 40 धावा करायच्या आहेत पेटली संघाला. हे पहा, पेटली संघ 39 धावा झाल्यात, 40 धावांचं टार्गेट आहे. 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचं टार्गेट आहे. एक धाव पाठीमागे. आपण थोडस सत्कार समारंभ चालू असताना मिस झाली होती, क्षमा असावी. पुन्हा एकदा आपल्याचपर्यंत 39 धावा झाल्या, 40 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओपनर जोडी नेम ऋषी आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 40 धावांची चिरफाड करण्यासाठी आपण पाहतो ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहिलं तर अमोल मालुसरे, ज्याने कित्येक काळ क्रिकेट गाजवलंय, आपल्या संघाला सावरलंय आणि सावरत असताना कित्येक मॅचेस देखील जिंकून दिल्यात. परंतु ही महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळतील, अगेन्स्ट जर पाहिलं तर रोशन, त्यांच्या साथीला ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला ऋषी पाहू शकाल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं संघाचं षटक घेऊन येत असताना अमोल मालुसरे याला आपण पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर अगदी दोन्ही संघ तुल्यबळ संघ KSK प्रतिष्ठान मधील, आणि दोन्ही संघादरम्यान ही महत्वपूर्ण मॅच आहे. KSK प्रतिष्ठानची पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा थरार आपण पाहतोय, जिथे दोन संघांमधून एका संघाचं स्वप्न नक्कीच बक्षिसासाठी पात्र होणार आहे. पहिला चेंडू अमोल यांचा, चांगला फटका आहे. तिथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल टिपला जाईल. फलंदाज OUT आउट पाहायला मिळतोय. मोठा धक्का, मोठा हादरा आणि इथे मात्र रोशनला माघारी 0 या धावसंख्येवरती पाठवलाय. काही झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल, गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल आणि हीच ऊर्जा मिळते ना गोलंदाजाला नवीन चेंडू टाकण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, जिथे पहिल्या चेंडूवरती मोठा मासा हाताला लागलाय, गळाला लागलाय मी म्हणेन. तिथे रोशन अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्या मोठा फटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश भोसले दाखल झालाय. हा पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट्स प्राप्त करत असताना, आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर अमोलची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर अमोल आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय अमोल मालुसरे. अखोट टापाचा चेंडू, गती आहे परंतु वन बाउंड चेंडू सीमारेषेकडे चाललाय. तिथे मात्र पुन्हा एकदा फसवलाय आणि नशिबाचा चौकार. दुसऱ्या चेंडूवरती इथे मोठा प्रहार, मिळतील धावा 4. गणेशच्या बॅट मधून येतो इथे चौकार. 4 धावा, 4 धावाने अकाउंट स्वतःच ओपन केलंय, टीमचं ओपन केलंय. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाची काही चुकी नाहीये. ग्राउंड मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी खड्डे आहेत, कुठेतरी दगड आहेत आणि यामुळेच इथे मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय.
जिथे ग्राउंड मध्ये थोडीशी कमतरता भासते आहे, कुठे कुठे खड्डे असल्यामुळे अगदी क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे कस लावावा लागतोय. चेंडू कधी उडेल आणि कधी कुठून निघून जाईल हे कळत नाहीये. असं खूप वेळा या मैदानावरती आपण कालपासून पाहतोय. तेच एकदा पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालंय. अमोल पुन्हा एकदा निघालाय. इथे मात्र चांगला चेंडू होता. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर एक सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय आणि एकच सिंगल मिळते आणि संघाचा धावफलक जर पाहिला तर 5 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लामसगावचे सुपुत्र ग्रामस्थ मारुती दादा कदम साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. सह्याद्री युवा मंडळाचे कार्यकर्ते दीपक दादा कदम आणि संतोष दादा कदम यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांचा देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूयात. इथे मात्र फटका चांगला आहे. फटक्यामध्ये आहे ताकद. क्षेत्ररक्षक देखील तिथे आहे प्रथमेश, परंतु तिथे मात्र एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या मान्यवरांचा स्वागत समारंभ देखील केला जातोय आणि आज खऱ्या अर्थानं ही मान्यवर मंडळी या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला व्यासपीठावरती अगदी खचाखच भरलेली दिसताना पाहायला मिळतील, जिथे सर्वांचं मनापासून आपण स्वागत करूयात. फटका आहे पॉवरफुल. गणेशच्या बॅट मधून अगदी चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. सेट ऑन फायर. गोलंदाज अमोलला करत असताना घायल. एक चांगला फटका. 10 धावा झाल्या धावफलकावरती. पहा गणेश आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काहीतरी या ठिकाणी कान मंत्र देताना आपल्याला सुमित मालुसरे पाहायला मिळतात अमोल यांना, परंतु हा कान मंत्र काय असेल, कशा पद्धतीचा इथून पुढचा चेंडू पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. अमोल मालुसरे पुन्हा एकदा निघालाय. चांगला फटका आहे. इथे देखील वन बाउंड चेंडू सीमारेषा पार येतोय समालोचन कक्षाकडे. तिथे मात्र आपण पाहतोय जिंकण्याची मजा मित्रांनो तेव्हाच येते जेव्हा सगळे आपल्या हरण्याची वाट बघत असतात, परंतु इथे कोण हरेल कोण जिंकेल सांगू शकत नाही. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती आता झाल्यात. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना धावा करायच्या आहेत. त्या मात्र जिंकण्यासाठी 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही करायच्या आहेत. म्हणजे मॅच अजूनही चांगली आहे, जिथे दोन्ही संघांना संधी आहे. फलंदाजांना संधी आहे, गोलंदाजांना संधी आहे, परंतु आपण जर पाहिलं ना तर सहजासहजी हे दोन्ही संघ ही मॅच सोडायला तयार नाही आहेत. कारण की आता मात्र एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर मृणालला पाहायला मिळतील. कारण मृणालने आजच्या सकाळच्या सत्रामधून चांगली गोलंदाजी केली आहे. तिथे मात्र जर पाहिलं तर ऋषी स्ट्राईक वरती आहे. अद्याप ऋषीच्या बॅट मधून एक धाव आली आहे जरूर. आणि मृणालच्या अगेन्स्ट या ठिकाणी फलंदाजी करताना आपण ऋषीला पाहतोय. इथे मात्र पहा थोडासा चेंडू अगदी लेग साईडला होता. तिथे मात्र बॅटच्या रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र एक सिंगल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. मृणालचा पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. धावसंख्या झाली 15. इथे मात्र पहा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. मृणालचं कौतुक केलं जाईल. आणि इथे मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. एक सिंगल धाव जरूर इथे मात्र पाहायला मिळते. यशाची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास. इथे विश्वासाने खेळ करावा लागेल. फलंदाज असू द्या गोलंदाज असू द्या, विश्वास कमी जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला अपयश मिळत असतं. तेव्हा खचून जाऊ नका. खंबीरपणे उभं राहा मैदानाच्या आतमध्ये. तिथे तुम्ही विश्वासाने गोलंदाजी फलंदाजी करू शकता आणि ती तुम्हाला करावी लागणार आहे.
दोन्ही बॅटर पाहिले तर अगदी चांगला संघर्ष करतायत. गोलंदाज देखील तेवढी ते चांगला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि एकच सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सोबत कितीही लोक असू द्या मित्रांनो, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. आणि इथे भक्कम बनवलंय मी म्हणेन, फलंदाजाने भक्कम बनवलंय गोलंदाजाने. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये, जिथे या मॅचची कहाणी अजूनही बाकी आहे. इथे मात्र पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाले का इथे फलंदाज काय, आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, ऋषीला माघारी पाठवलंय. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणी इथे विकेट्स मात्र मिळाली आहे. मोठा धक्का, मोठा हादरा टीम तेटली संघाला ऋषीच्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल झाले 18. 18 धावा धावसंख्यावरती झाल्या. तर वेळ तुम्हाला यशाचं असू शकतं, वेळ कशाचंही असू शकतं मित्रांनो. वेळ ध्येयाचं असू शकतं, फक्त वेळ असलं पाहिजे. हे क्रिकेटचं वेळ आहे ना, तुम्हाला अगदी प्रत्येक शनिवार आणि रविवारची वाट पाहावी लागते. हे क्रिकेटचे सर्व वेडे क्रिकेटर आहेत. कधी एकदा शनिवार, कधी एकदा रविवार येतोय आणि ह्या स्पर्धा आम्हाला खेळायला मिळते असं आपल्याला वाटत असतं. परंतु इथे मात्र नवीन बॅट्समन संतोष आलाय. इथे मात्र पहा गोपिनी सारखी बॅट फिरवली, परंतु इथे मात्र पाठीमागे चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव मिळते आणि पाहता पाहता मृण्मयीचं देखील षटक संपलंय. मी सकाळपासून पाहतोय ना, या मृण्मयीने चांगली गोलंदाजी केली आहे. मला वाटतं याच्या गोलंदाजीमध्ये अगदी एकही चेंडू वाईट आतापर्यंत तरी टाकला नाहीये. परंतु कमी वेळामध्ये हा मृण्मयी 6 चेंडू हाताळतोय, पटकन षटक संपवतोय आणि धावा देखील कमी देतोय. म्हणजे ह्या मृण्मयीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आता मात्र धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना इथे मात्र या अडचणीमध्ये कोणता फलंदाज धावून येईल आणि या 21 धावांचा पाठलाग करेल हे देखील आपण पाहणार आहोत. गणेश आहे, त्यांच्या साथीला संतोष आहे. संतोषकडे पाहावं लागेल. संतोष एक हार्ड हिटर म्हणून मानला जातो. KSK मध्ये त्याचं देखील नाव अव्वल स्थानामध्ये आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहू शकाल बॉलर कोण आहे? अजितला आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज आहे. युवा यांची हवा आपण पाहणार आहोत कशा पद्धतीची या गोलंदाजीवरती आपण पाहू शकाल. संतोषचा फलंदाज आपण पाहतोय. पहिलाच फुल टॉस, त्याच्यावरती अगदी आक्रमण केलंय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. सुमित चुकी करतोय, थोडासा चाचपडत फिल्डिंग करतोय, परंतु तिथे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी इशारा झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, आता मात्र 2 धावा कमी झाल्यात. 19 धावा, 5 चेंडू 19 धावांची गरज असताना अखोट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे पहा चेंडूने उसळी घेतल्यानंतर एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केलाय का, थ्रो देखील अगदी चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेसाठी मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला झुंजावं लागतं, रढावं लागतं. त्या धावा काढत असताना हे दोन्ही बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी झुंजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जास्तीत जास्त संतोषला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या संतोषच्या बॅट मधून त्या धावा येताना पाहायला मिळतील का. इथे मात्र पहा अखूट टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं आणि फलंदाज संतोष उलटी आउट. पहा शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. जिथे धावा येत नाही संतोषच्या बॅट मधून गणेशने हेरला आणि तिथे नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक वरती जाण्याचा खूप मोठा प्रयत्न चांगला केलाय आणि एक धाव घेत असताना एक मोठा धक्का परत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश बॅक टू पॉइंट डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन कोण राज गेलाय का?
आता मात्र येते पहा गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी अजित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत तरी 3 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट्स मात्र मिळवली आहे. आखोट टाकाचा चेंडू फटका आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. आणि इथे मात्र पहा चांगला खेळ करत असताना हा देखील झेल टिपलाय आणि गणेशला देखील डगआउट मध्ये पाठवलाय. नवीन बॅट्समन आपण जर पाहिलं तर आर्यन निघालाय. कालच्या सत्रामध्ये मी म्हणेन तेटली टीम कडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज दिवस वेगळा आहे. नशीब तर सर्वच घेऊन येतात मित्रांनो, परंतु या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली मेहनत करावी लागते. मेहनत करत असताना केळकर टीमने सकाळपासून चांगली मेहनत केली आणि तीच मेहनत कुठेतरी इथे पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आर्यन आलाय, चांगला फटका तिथे मात्र खेळला. 1 सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिंगलमुळे धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय धावसंख्या झाली 24. आता मात्र या षटकातील अजूनही 1 चेंडू हा एक चेंडू बॅलन्स आहे आणि धावा करायच्या त्या मात्र 16 धावा. हा मॅच हळूहळू निसटून गेली आहे आणि आता मात्र पाहूयात शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील चांगला हडलक मी म्हणेन तेटली टीम आणि अभिनंदन, बेस्ट ऑफ लक पुढच्या पेरीसाठी. अंतिम 3 मध्ये दाखल झालाय टीम केळकर सोशी टीम. सकाळपासून चांगला खेळ, चांगला खेळाच्या जोरावर आता मात्र केळकर सोशीने अंतिम 3 मध्ये धडक मारली आहे. परवाची चांगली सुरुवात, सकाळपासून चांगली सुरुवात आणि या सुरुवाताचा गोड आनंद, गोड बातमी आपल्या टीमला देत असताना ही पूर्ण टीम आपण पाहतोय. मी म्हणेन हडलक टीम तेटली, आपणही हरलात तरी चालेल परंतु खचून जाऊ नका. परंतु पुढच्या नेक्स्ट मॅच साठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तेटली संघाचे संघनायक आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. त्याचबरोबर या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अजित ला आपण देणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या, अतिशय सुंदर गोलंदाजी अजितच्या माध्यमातून केली आणि मला वाटतं त्याने झेल देखील एक पहिला टिपलाय. म्हणजे अजितला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. जिथे चांगली फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली, क्षेत्ररक्षण पाहिलं टीम केळकर संघाकडून आणि याच जोरावरती आता मात्र अंतिम 3 मध्ये दाखल झालाय. चला नेक्स्ट मॅच, चला लगेच क्षेत्ररक्षण लावू.